श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विनिवितसे परियसा रुद्राध्याय विस्तारेसी दंपती ते सांगितला. सिद्ध म्हणे ऐकता आता पूर्व असे पुढे कथा तेची जाना पतिव्रता श्री गुरु ते विनिवित कर जोडोनी श्री गुरुसी विनिवित असे भक्तीसी आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे. या कारणे आपण अशी एखादा मंत्र उपदेशी जेणे राहे जीवासी चरण स्मरण सनातन. श्री गुरु म्हणती ती अशी स्त्रिया ते काय मंत्री पतिभक्ती करावी हर्षी मंत्र स्त्रिया ते देऊ नये. देता उपदेश स्त्रियासी विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परी असा. श्री गुरु सांगती ती अशी पूर्वकथा घडली अशी युद्ध देव दैत्याशी सदा होत असे अवधारी. दैत्य सैन्य पडे रणी शुक्र करी संजीवनी समस्त सैन्य उठून पुनरपी पाठवी युद्धासी. ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी. कोपनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर जावोनिया वेगवक्त्र शुक्राचार्य धरून आणि स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी. शुक्र होता तपध्यानी मुखे धरिता नंदीने. घेऊन गेला शिवापाशी आकांत दैत्य लासी ईश्वरे ग्रासिले तयासी अगस्त्य सिंधू परी देखा. ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाचे उदरी निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकरासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपी अमृत मंत्र जपे. इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यासी. गुरु म्हणे इंद्रासी असी उपाव करावा ऐसी षटकर्ण करिता मंत्रासी सामर्थ्य न राहील शुक्राचे. आपुला पुत्र कच असे त्याते पाठवू विद्याभ्यासे मंत्र शिकेल असे ऐसा निर्धार केला देखा. कचा ते बृहस्पती सांगत असे बुद्धी प्रीती तुआ जावे शुक्रापती विद्यार्थी रूप धरोनिय. निरोप घेऊन पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्राप्रती धाडिले कचा विद्यार्थी रूप धरोनी. नमन करून साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्रपुसदसे वेगी कवन कोठून आलासी. बोले आपण द्विजकुमार ऐकली तुझी कीर्ती थोर विद्याभ्यासीन मनोहर म्हणून आलो सेवेसी. ऐसे करुणा वचन देखा विनितसे कचनिका जवळी उभी शुक्रकन्यका करुणे पितयासी विनितसे. शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नयनी याते तुम्ही शिष्य करून विद्याभ्यास रंगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवयानी करी चिंतन ऐसा पती व्हावा मग. ऐसा विद्याभ्यास करता दैत्य कुळ दुःखिता देवगण आले आता कपट वेश म्हणती त्यासी. काळक्रमिता एके दिवशी कचा ते पाठविले समिधासी दैत्य जाती साह्यासी समिधे निमित्त राहणार. राणी जाऊनी कचासी दैत्य मारिले द्वेषी समिधा घेऊन या घरासी दैत्य आपण येथे झाले. शुक्राचार्यांची कन्या नाम तिचे देवयानी म्हणून या पितयासी विनवी नमुनिया कच न दिसे कोठे आना. कच आलिया वाचून भोजन न करी आपण ऐसे करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतित असे. ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी मंत्र जपुनी संजीवनीसी त्वरित घरासी आणिला. आणि होता बहुत दिवस दैत्य करते अतिद्वेष गेला होता वनास पुनरपी बदिती तयासी. मागुती वाचेल म्हणून चूर्ण करीती छेदोनी दाही दिशा टाकोनी आले घरा पुनरपी. गेला दिवस अस्तमानी पुसत असे देवयानी कथन दिसे म्हणून पितया ते विनीत असे. कन्येवरी ममत्व बहुत म्हणून शुक्र ज्ञाते पाहत छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी. ऐसे मंत्राच सामर्थ्य कच आला घरात्वरित देवयानी संतोष करीत पिता लिंगी कन्येसी. दैत्य शिष्य विचार करीती काही केली न मरे म्हणती गुरु कन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवितो. ऐसी निकुती करून आली एकादशी दिनी कचा ते बाहेर नेऊन मारी ते झाले दैत्य शिष्य. पानक करीती गुरुसी त्याते मिळती मध्य स्निग्धा मिळून बहु अशी शुक्र गुरुसी देतसे झाले. मागुती पुसे देवयानी पितया ते विनोनी कथा असे आणि म्हणून रुदन करी आक्रोश. शुक्र पाहत असे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करीत असे मनी कन्या लोभे करून या. विचार करिता सर्वांठाई दिसू लागला आपले देई संदेह पडला शुक्रासी पाही कैसे करावे म्हणून. कन्यासी म्हणे शुक्र देखा कच नाही आता ऐका माझे उदरी ऐसे निका केवी काढू तयासी. कन्या म्हणे पितयासी समजता तू वाचविसे आपुला प्राण जाईल म्हणसे अति आश्चर्य म्हणत असे. शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी मत वाचून नेणे कोणी माते कोण उठील. न एके कन्या देवयानी पित्याचे चरण धरून विनीत असे कर जोडणी मंत्र आपण असे शिकवावा.
कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझ जरी मंत्र करोनी तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागली. शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असे परी असी वेदशास्त्री असंख्यात. पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोनी त्याची ना आपला प्राण म्हणून आली मूर्छना तयवेळी. शुक्राची कन्येवरी प्रीती उठवणी तिसी अलिंगिती मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा. कच आपुल्या पोटी होता तोही होय ऐकता मंत्र झाला षटकर्णता मग जपिला कचा निमित्ते. शुक्राचे पोटातून कच निघाला फुटोनी मंत्र जपोनी देवयानी पिता ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणून. शुक्राचार्यासी नमुनी कचविनी करजोडून दैत्य द्वेष मारती म्हणून निरोप द्यावा आपणासी. शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिला संतोषोनी पालव धरी देवयाने आपुला पती होई म्हणे. कच म्हणे एक बाळे गुरुकन्या भगिनी बोले तुआ आमुते वाचविले माता होसी निर्धारी. देवयानी कोपनिया शाप दिदला तक्षणी तया वृथा होय तुझी विद्या समस्त विसरशी तात्काळी. कच म्हणे तियेसी वाया शापिले आमासी पुरुष होईल तुझ ऐसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझ शिकविल्या गुणी पुढे मंत्र न चाले जाण. स्त्रिया लागी पती सेवा याची कारणे मंत्र न द्यावा व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरोपाने. सावित्री विणवी श्री गुरुसी व्रते आचरली बहुवसी तुझे वाक्य आम्हासी एखादे व्रत निरोपावे. श्री गुरु म्हणती तियेसी सांगेन व्रत तुझा ऐसी स्थिर होय अयोपणासी राज्य पावे तुझा पती. विशेष असे व्रत एक सोमवार महासुख ईश्वरार्चन करावे एक सकळाभिष्ट पाविजे. स्कंद पुराणीची कथा सर्वसाध्य ऐकता पूर्वकाळी आर्यावर्तका राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा परियसी धर्ममार्ग आचरे हर्षी अधर्मिया ते शिक्षा करी. सहपत्न्या धर्म करीती पुत्र काम्य शिवा पूजिती ऐसे किती काळ क्रमिती कन्या झाली तयासी. अति सुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी तेज फाके सूर्यकिरणी अति लावण्य स्वरूपी. असता राजा सभेसी द्विज एक पयसी भयन धरिता वाक्यासी बोलत झाला अवधारा. एक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन 14वे वर्षी विधवापण होय तुझ्या कन्येसी. ऐसे सांगोनी ब्राह्मण निघून गेला तक्षण राजाचे खोचे अंतकरण म्हणे ईश्वराधीन सर्व. कन्या खेळे राजांगणा सवे असती सखी जन बोलती ऐकले वचना 14 वर्षी विधवत्व. यज्ञवल्काची पत्नी नाम तिचे असे मैत्रायणी घरात आली पवित्रिनी कन्या लागे चरणासी. सौभाग्य स्थिर आहे पण उपाय सांगे दया करून चंचल असे अंतकरण म्हणून चरणा लागली. विप्रस्त्री सांगे तियेसी सोमवार व्रत परियसी पूजा करावी शिवासी उपवासोनी अवधारी. गौरीहर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता ऐकोनी सीमंतिनी त्वरित अंगीकारले व्रत देखा. सोमवारची व्रता आचरे सीमंतिनी त्वरिता पिता देखून चिंतित विवाह योग्य म्हणून. विचारवया मंत्री अशी पाठविता झाला राष्ट्रांशी दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक. चंद्रांगद वर जैसा जैसा चंद्र तेज प्रभा बोलावून ते दवा कन्या दिली संतोषी. पाठवणी केली सकळिका जावई ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका म्हणून राहावी राजपुत्रा. राजपुत्र शशुरालये स्त्रिया प्रेमे अति स्नेही काळ क्रमिता एके समयी जलक्रीडे निघाला. सवे निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत अतिहर्ष जलक्रीडा. पोहत राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोतका आकांत झाला सकळिका काढा काढा म्हणता ती. सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहती तये वेळ न दिसे कुमर बुडाला. उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला. ऐकोनी राजा पडे धरणी मूर्छा येऊरी तक्षणी कन्या ऐकताच श्रवणी तेजूप आहे प्राण आपला. ऐसे दुःखे प्रलापित सीमंतिनी जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी. पिता देखोनी नयनी धरावया गेला धावनी कन्ये ते अलिंगोनी दुःख करी अत्यंत. राजकुमार आचे सेवक करू लागले बहु दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेन रायासी. ऐकोणी इंद्रसेन दुःख करी अति गहन भार्यासहित निघून आला तया मृत्यूस्थळा. सीमंतिनी म्हणे पितयासी प्राण तेजीन पती सरसी काय उपयोग वैधव्यत्वे. पुसती सकळ द्विजासी करावी सहगमन कैसी विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये. आता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे ऐकोनी या द्विजवचन राजा कन्येसे विनवित. राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही अमुच्या उंची कन्या तू एका आमाचे पुत्र म्हणून प्रतिपाळू. इतुके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला तेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी. नागलोकीची या नारी आल्या होत्या नदीतीरी राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहत. देखून या नागकन्या काढीती संतोष करून या अमृत शिंपिती आणून या जागृत झाला राजकुमार.
नागकन्या मिळून त्यासी घेऊन जाती तक्षकापाशी विचित्र नगर परी असे आश्चर्य पाहे राजकुमार. तक्षक पुसे कुमारकासी नाम कवन कवनवंशी काय कारण आलासी कवन देशी वास तुझा. सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैषधा राज्य धिपती ऐका नळ नामा पुण्यवंत लोकी. त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमुचा तयापासून चंद्रागंध नाम आपण गेलो होतो शशुरागृहा. जलक्रीडा कराव्यासी गेलो होतो यमुनेसी विधिवशे आम्हासी बुडालो नदीत अवधारा. वाहत आलो नदीत नागकन्या मध देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैव आपले साफळ. करुणावचन ऐकूनी तक्षक बोले संतोषिनी नको भिऊ म्हणून धैर्य देते त्यावेळी. शेष म्हणे कुमार बाळा तू दिसतोसी मन निर्मळा तुमच्या घरी सर्व काळा कवण देव पूजित असा. ऐसे ऐकोनी राजकुमार हर्ष झाला निर्भर सांगत असे विस्तार आपुला देव शंकर देखा. पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायू राशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा. ऐसे ऐकून वचन तक्षक संतोषला अतिगण राजकुमार आलिंगन तुष्टल तुष्टल म्हणत असे. तक्षक म्हणे तयवेळी तुझ देईन राज्य सगळी तुआ राहावे पाताळी अनंत भोग भोगी आता. राजकुमार विनवी तक्षकासी एक पुत्र आपण पिते असी भार्या वर्षी चतुर्दशी शिवपूजा करीत असे. आपण बुडवलो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्यातील. देखील तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंतकरण राखीला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता. तक्षक झाला संतोषी नाना रत्नाभरण त्यासी अमृत पादवी बहुवसी अनेक देती स्त्रियसी. इतके देवनी कुमारासी तक्षक म्हणे परियसी जे जे काळी आम्हा स्मरसी तुझे कार्य सिद्धी पाठू. अनेक संतोषनी मागुती वस्त्रे वाहने अतिप्रीती तुरंग जिल्ह्या मनोगती सवे देत कुमार आपला. तक्षका ते नमुने त्वरित चंद्रागंध वारूवरी चढत मनोवेगे मार्ग क्रमित नागकुमार सवे असे. जयस्थानी बुडाला होता पावला तेथे क्षण न लागता निघाला बाहेर वारू सहिता नदी तटी उभा असे. सोमवार असे ते दिवसी सिवंतीने आली स्नानासी होत्या सख्या सवेसी त्याही मिळवली नदी तिरी. मनी विचारी मागुता रूप तिच्या आठवीत तुरुंगावरून उतरत नदी तिरी बैसला. बोलावनी सिमंतिनीसी पुसतसे अतिप्रियसी तुझा जन्म कवन वंश पुरुष तुझा कवन सांग. का कोमाईलीस बाळपणी दिससी शोक लक्षणी सांगावे आम्हा विस्तारुनी अति स्नेह पुसतसे. ऐकोनी सिमंतिनी देखा आपण न बोले लाजे ऐका सखिया ते म्हणे विवेका सांगा आमचा वृत्तांत. सखिया सांगती तयासी हिचे नाम सिमंतिनी परियसी चंद्रांगदाची महिषी चित्रवर्म्याची ही कन्या. हिचा पती अतिसुंदर चंद्रांगद नाम थोर जळ क्रीडा करिता पार बुडाला येथे अवधारा. करी सोमवार व्रत उपवासेसे आचरत म्हणून आज स्नानानिमित्त आली असे नदीसी. हिच्या श्वशुराची स्थिती ऐका पुत्र शोक करिता दुःख राज्य हिरतले दयाधिका कारागृही घातले असे. इतके सखिया सांगती मग बोले आपण सिमंती तुम्ही कवन पुसता आम्हा प्रती कंदर्प रूप तुम्हा असे. सिमंतिनी करिता शोक जवळ आला राजकुमारक हाती धरुनी बाळिका संभोखी तो प्रेमभाव. एकांती सांगे तियसी म्हणे तुझ्या भ्रतारासी देखील आम्ही दृष्टीशी सुखे आता असावे. तुझे व्रत पुण्यकरिता शीघ्र येईल तुझा कांता चिंता न करी हो तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे. ऐसे एकांती सांगून प्रगट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून सिमंतिनी बाळिकेसी. ऐसे होता राजकुमार आरूढ झाला आपण वारू निरोप मागे प्रीती करू सिमंतिनी नारीसी. निघाला अश्व मनोवेगे पावला नगरा अतिशीघ्र सवे पुत्र वासुकी पाठवी तया नगरात. तुआ जावनी वैरियांशी सांगती इष्टवादियासी न ऐकता तुझे बोलासी संहारी न म्हणावे. कालिंदीय नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेतो इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी चाड असेल प्राणासी शरण जावे शीघ्रेसी सिंहासनी वैसवे इंद्रसेना. तक्षका सारिका मैत्र झाला तुमच्या करील अस्थिमाळा शीघ्र चला चरण कमळा चंद्रांगत दर्शनासी. ऐसे वचन ऐकून दाईज विचारिती मनी आपण केली बुद्धिहीन आता शरण रिगावे. ऐसे विचारुनी मानसी बाहेर काढीती इंद्रसेनासी नाना वस्त्रे आभरणेसी बैसविती सिंहासिनी. राजा इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमार आला परियसी वासुकी भेटी गेला होता. ऐकता राजा संतोषी आठविले दुःख अधिकेसी मूर्छा येऊनी धरणेसी पत्नी सहित पडी येला. उठवी नाग कुमार त्यासी दुःख विसरा करा हर्षासी येतो पुत्र भेटीसी म्हणून सांगे उल्हासे. मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोका पाहो म्हणती कौतुका मेला कुमार आलो म्हणून. ऐसे जाऊनी पुत्रासी भेटी झाली परियसी चंद्रांगद पितयासी नमस्कारिले साष्टांगे. मातेसी अलिंगोनी दुःख करी अतिगहन विनुतसे संभोग होणं आपण निमित्त कष्ट लेती. इतुकिया अवसरी प्रवेश झाला जागरपुरी समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात. तक्षकाचे पुत्रासी वस्त्रे भूषण तिहर्षी देता जाहला परियसी इंद्रसेन अतिप्रीती.
चंद्रांगद सांगे पितयासी तक्षक उपकार विस्तारिसी प्राण वाचविले आम्हासी द्रव्य दिदले अपरिमित निरोप दिदला नागपुत्रासी इंद्रसेन करी अतिहर्षी भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म नगराते राजा म्हणे तये वेळी सून माझी दैवागळी तिचेनी धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा हेर निघाले झडकरी पातले चित्र वर्मापुरी व्यवस्था सांगती कुमार कुसरी चंद्रांगत शुभवार्ता इंद्रसेन राजा देखा पुनरपी आला वराडिका चंद्रांगत पुत्र निका सर्व सकल कलत्रेसी महोत्सव करीती थोर वराड केले दुरंदर चंद्रांगत कर सिमंतिनीसी भेटला ऐशा उत्साह विवाह केला आपुले पुरीसी निघाला सिमंतिनीचे दैव भले पती समागमे जातसे सिमंतिनीचे व्रत ऐसे उपास केले सोमवारस पूजा केली गौरी हरास म्हणून पावली इष्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगते श्री गुरुनाथ एक सुहासिनी म्हणत अति प्रीती करून या दंपती विनवी श्री गुरुसी तुझी चरण सेवा आम्हासी तेची व्रत निर्धारसी आम्हा व्रत काय श्री गुरु म्हणती तयासी आमुचे निरोप करा ऐसी व्रत आचरा सोमवारासी तेची सर्व सेवा आम्हा पावे ऐशा परिवंदोनी श्री गुरुचा निरोप घेऊन गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली चारी राष्ट्री इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतीोपाख्यान सिद्ध नाम धारक संवादे सीमंतिनी आख्यानम नाम पंचत्रिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।